नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहे बॉडी फिटिंगचा टॉप पाहणार आहेत आपण. आणि सगळ्यात आता हे ट्रान्सपरंट आणि अस्तरचा टॉप आहे हा. आणि ही आपण दुहेरी घडी टाकलेली आहे. फ्रंट साईडचा आपण माप टाकणार आहे. आणि आपलं हे बॉडी फिटिंगचा ड्रेस आहे आपला. आणि ही हाईट आपल्याला 40 इंच घ्यायची आहे, तर हे 1.5 इंच जास्त घ्यायचं. तर हे झालं आपलं 41.5 इंच. त्याच्यानंतर शोल्डर आहे आपलं 7 इंच. आणि बॉडी फिटिंगच्या ड्रेसमध्ये नेहमी आपण कमरेपेक्षा सीटघेर 1.5 इंच जास्त घेतो, ते 1 इंच जास्त घ्यायचं. हे झालं 7 इंच. आणि आपलं बॉडी फिटिंगचा ड्रेस आहे आणि आपण 3/4 स्लीव शिवणार आहे. तर हे 6.5 इंच मुंडाखुली घेतली आपण राऊंड एकदम फिक्स येण्यासाठी. आणि हे 7 इंच शोल्डर. आणि हे आपण सरळ रेष ओढून घेऊ. आणि आपलं छाती माप आहे 10.5 प्लस 1 इंच 11.5. त्याच्यानंतर कॉमन 13 इंच खाली यायचं कमरघेसाठी. 13 इंच खाली. आणि 11.5 आपलं छाती माप आहे, तर 10.5 इंच आपलं कमरघेर येईल. आणि आपला बॉडी फिटिंगचा ड्रेस असल्यामुळे आपण कमरघेर पेक्षा फक्त 1 इंच जास्त सीटघेर घेणार आहे. कॉमनली आपण 1.5 इंच जास्त घेतो आणि व्यक्ती जर जाड असेल तर 2 इंच जास्त घेतो. तर हे आहे आपलं आता 10.5, तर आपण हे 11.5 घेणार आहे, कारण आपला हा बॉडी फिटिंगचा ड्रेस आहे म्हणून. 11.5. आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रेट कटचा शिवणार आहे. तर हे 11.5 आहे बॉटम घेर. त्याच्याच इतका आपण बॉटम घेर पण घेणार आहेत, सीट घेर इतका. हे झालं आपलं 11.5. त्याच्यानंतर आपण हे जोडून घेणार आहेत सगळे पॉइंट्स. आणि सेम आपण हे अस्तरवर पण ठेवून असं त्याचं कटिंग करून घेणार आहे. हे झालं आपलं ड्राफ्टिंग. आणि आपलं फक्त हे फ्रंट साईडचंच माप आहे, म्हणून आपण मोंढ्याचा माप फक्त फ्रंट साईडचा 1 इंचाचा घेणार आहे. आणि गोल आकार घेण्यासाठी नेहमी ते 45 डिग्रीमध्ये ठेवून आकार द्यायचा मोंढ्याचा. हे झालं आपलं फ्रंट साईडचं पूर्ण ड्राफ्टिंग. आणि आता आपण याचं कटिंग करू. आणि हे ॲज इट इज आपण कपड्यावर ठेवून सरळ शिवून घेणार आहे. कापून घेणार आहे. अस्तरची हाईट फक्त 1 इंच कमी ठेवायची याच्यापेक्षा. आणि हे आपलं झालं टॉपचं पूर्ण कटिंग. आणि हेच आपण ॲज इट इज ठेवून टॉपचं बॅक साईडचं आपण मेजरमेंट घेणार आहे. हे झालं आपलं फ्रंट साईडचं टोटल कटिंग. आता आपण बॅक साईडचं कटिंगही करून घेणार आहे. ह्याच्यावर ॲज इट इज ठेवून फक्त आपण मोंढ्याचा आकार देणार आहे. ही झाली आपली बॅक साईड. पाहू शकता.
त्याला एक प्रॉपर याच्यावर सेट करायचं आणि फक्त याचा मुंड्याचा बॅक साईडचा आकार द्यायचा, बॅक साईडचा, आणि ॲज इट इज कापून घ्यायचं. आपण हे मुंड्याचा बॅक साईडचा 2 इंचाचा आकार देणार आहे आणि हे मुंड्याचा आकार काढून घेऊ. आपण बॅक साईडची पण कटिंग करून घ्यायची. बॅक साईडची कटिंग आता सॉरी ड्राफ्टिंग आता ॲज इट इज याच्या सोबत आपण हे कापून घेऊ. आपण बॉडी फिटिंग कटचा टॉप विथ स्ट्रेट कट शिवत आहेत. आणि 3/4 स्लीव शिवणार आहेत आपण. तर आपण जो स्लीवचा मी व्हिडिओ याच्या आधी अपलोड केलेला आहे ते गाईडलाईनसाठी तुम्ही पाहू शकता. आणि त्याचप्रमाणे बाहीचं कटिंग करून घ्यायचं 3/4 स्लीवचं. आणि हे झालं आपलं मागचं बॅक साईड आणि फ्रंट साईडचं दोन्ही कटिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पूर्ण त्याचं अस्तरचं कटिंग करणार आहेत आपण. वरच्या वरचं ट्रान्सपरंट याचं आपण कटिंग केलेलं आहे. आता आपण त्याच्यावर ॲज इट इज हे सेट केलेलं आहे. आता आपण त्याचं कटिंग करू. आणि याच्यापेक्षा 1 इंच कमी ठेवायची अस्तरची लांबी. आणि आपण हे ट्रान्सपरंट असल्यामुळे थोडंसं किंचित पाव फक्त जास्त ठेवत आहेत म्हणजे मागे पुढे नको व्हायला म्हणून. आणि आता आपण याचं हे कटिंग केलेलं आहे आणि याला हे परत आपण एक्स्ट्राचं हे कापून टाकू. हे झालं आपलं पूर्ण अस्तर आणि त्याच्या वरचं हे कटिंग. हे आपलं झालं पूर्ण कटिंग. आणि 3/4 स्लीवचं नेहमीप्रमाणेच माप टाकायचं आहे. आणि आपण त्याच्यामध्ये काही डिझाईन करणार नाही, सिंपल 3/4 स्लीवचं शिवणार आहे. आणि याच्यानंतर आपण याला शिवायचं कसं पाहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.